कलानुसार तेजस्वी आणि राहुल गांधी यांचा या ठिकाणी पूर्ण धुव्वा उडालाय। बिहारमध्ये कलानुसार एनडीएला दणदणीत बहुमत मिळालं आहे। महाराष्ट्रासारखं चित्र आता सध्या बिहारमध्ये पाहायला मिळत आहे। आकडे महाराष्ट्रासारखेच दिसतायत। असेच आकडे राहिले तर महाआघाडीचा विरोधी पक्षनेता देखील बनू शकणार नाही असे हे आकडे सांगतायत। दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्या जेएसपीचं खातंही कलांनुसार अद्याप तरी उघडलेलं नाहीये। प्रशांत किशोर यांच्याकडून जोरदार प्रचार झालेला होता। प्रचार सुरू करण्यातच त्यांची आघाडी होती, मात्र या ठिकाणी कलांनुसार खातंही त्यांना आतापर्यंत उघडता आलेलं नाही। त्या प्रशांत किशोर हे रणनीतिकार आहेत। प्रत्येक पक्षामध्ये त्यांनी वेगवेगळी रणनीती आखून दिली आहे, मात्र पहिल्यांदा ते प्रत्यक्ष लढाईमध्ये उतरले, प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरले। मात्र सल्ले देणं आणि प्रत्यक्ष लढाई करणं यामध्ये फरक असतो हे आज प्रशांत किशोर यांना देखील कळलं असेल। प्रशांत किशोर यांचा एकही उमेदवार या ठिकाणी आघाडीवर नाही आता, तर बिहारमध्ये विरोधी पक्षनेता इतकी सुद्धा संख्या आता आघाडीकडे उरलेली नाही। सेम महाराष्ट्रासारखं चित्र या ठिकाणी दिसतं। महाआघाडी या ठिकाणी 49 वर आहे आणि एनडीए 186 जागांवर आघाडीवर। ज्या प्रकारे प्रचार बिहारमध्ये झाला, ज्या प्रकारे तेजस्वी यादव पुढे जात होते, प्रशांत किशोर यांनी केलेला प्रचार, जेएनसी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते प्रचारासाठी, तसंच वेगवेगळी मतं व्यक्त होत होती। त्यामुळे बिहारमध्ये थोडीशी काटेकी टक्कर होईल असंही वाटत होतं, मात्र प्रचारामध्ये जी काटेकी टक्कर होती ती मात्र या आकड्यांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत नाही। नक्कीच सुरुवातीला ती टक्कर दिसली सुद्धा, आरजेडीने आघाडी घेतली सुद्धा, मात्र नंतर ज्या जागा घटल्या त्या आता आरजेडी 33 जागांपर्यंत खाली घसरलेली आहे। म्हणजे मागच्या वेळेची कामगिरी कुठे आणि आता 33 जागांपर्यंतची घसरण। तर काँग्रेस सुद्धा सिंगल डिजिटवर या ठिकाणी आता आघाडीमध्ये तरी सिंगल डिजिटवर आल्याचं दिसतंय।